बेकायदेशीर संपत्तीच्या आरोपावरून रोहित पवार यांनी संजय शिरसाटांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। संजय शिरसाटांच्या डोक्यावरती परिणाम झालाय म्हणून ते आपल्यावरती बेकायदेशीर संपत्तीचे आरोप करत असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। तसंच मंत्रिपद न मिळाल्यामुळे संजय शिरसाट बेभान झालेत। शपथविधीसाठी शिवलेले कपडे आता छोटे झालेले आहेत, त्यांनी शिवलेली टोपी सुद्धा छोटी झाली आहे असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी संजय शिरसाटांना लगावलाय। ज्यांची 10 रुपये कमवायची अवकात नाही त्यांच्या नावावर करोडोची संपत्ती जेव्हा येते त्या टायमाला प्रश्नचिन्ह हे उपस्थित होतात। कशामुळे का कशी येते संपत्ती एवढी? ज्याला मुसरुड फुटला नाही तो 100-200 कोटीचा मालक। अरे सोन्याची काडी कोणती तुम्हाला भेटली ती आम्हालाही द्या ना। लोकांना कळत नाही का? मग हे असं एवढीच काही अडमाप संपत्ती जी गैरमार्गाने कमवलेली आहे त्याच्यावर जर छापे पडले तर दुःख मानण्याचं काय कारण आहे? एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय त्याची चिंता नाही, पण यांच्या प्रॉपर्टीवर छापे पडले की त्याची बातमी होते। यांना एकदा कळू द्या की या भारतामध्ये, या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कुठेही चुकीचं काम जर केलं तर एक दिवस त्याचे फळ आपल्याला भोगावे लागतील। शिरसाटांना वेगळं सांगतो ते काय झालंय की दुर्दैवाने त्यांच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालाय। त्यांना व्हायचे मंत्री, 2 वर्ष त्यांना मंत्री होता येत नाही आणि ते इतके विचार करतात सकाळ संध्याकाळ। जर त्यांच्याकडे पुरावे असतील समोरासमोर आपण ह्याच्यावर बोलूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।